स्टार्ट. नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केले. या प्रकल्पामध्ये युनोनी जे 1975 साली महिला वर्ष जाहीर केलं त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होणार आहे. त्या निमित्तानं स्त्री चळवळीतली 50 वर्षाची वाटचाल याचा आपण आढावा घेणार आहे आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी गप्पा मारतोय. स्त्री चळवळ आणि मी याच्या गप्पांच्या सत्रामध्ये आज आपल्याकडे नयनताई कुलकर्णी आले. नयन, नमस्कार. नयन ही आपल्याकडे अगदी म्हणजे मिळून सार्वजनिकच्या जन्मापासूनची आपल्याबरोबर असणारी मैत्रीण आहे आणि ती शिक्षण क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावरती काम करते. तुम्हाला असं वाटलं नयन आज आपण गप्पा सगळ्या स्त्री चळवळीच्या अंगाने, म्हणजे तुझं बालपण, ज्या त्यांची तू मुलगी शिक्षण क्षेत्रातल्या त्या मोठ्या अधिकारी, त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुझं कसं झालं, एकुलती एक मुलगी आणि असं सगळं त्या काळामधली, तर अशी तू आणि मग तुझं सगळं शिक्षण आणि पुढे मिळून सार्वजनिक कशी आली आणि आता तुझं आदिती लर्निंग बरोबरचं काम आणि मोठं ते सगळं तुझं किशोर मित्र वगैरे वगैरे, तर सगळं त्याच्याविषयी गप्पा मारूया. सुरुवातीला मला तू ज्या त्यांची मुलगी असं तुझं बालपण कसं गेलं ते सांग. छान गेलं बालपण, खूप छान गेलं. आणि असं तू विचारल्यामुळे मला खरंच असं वाटतं की जी जयाताईंची मुलगी होते म्हणूनच ते बालपण इतकं चांगलं गेलं. म्हणजे घरातूनच माझा इतका अनुकूल परिस्थिती होती. जरी माझी आई 1955 साली ती मराठवाड्यातल्या नांदेड या ठिकाणी शिक्षिका म्हणून नोकरीला गेली. आणि तुम्ही कल्पना करा आता नांदेड कसं आहे तेव्हा. त्यामुळे माझं सगळं लहानपण, बालपण, शाळा, शिक्षण हे सगळं नांदेड, औरंगाबाद अशा थोड्याशा ज्याला आपण मागासवर्गीय म्हणत होतो अशा ठिकाणी झालं. परंतु त्याचा कुठलाही परिणाम माझ्या घरामध्ये नव्हता. माझ्या घरामध्ये माझ्या आजीपासूनच एक चळवळी वृत्ती आहे. कारण माझ्या आईची आई ही त्यावेळेला महिला काँग्रेसची मेंबर वगैरे होती. आणि काय त्यांचं नाव? सरस्वती फाटक, सरस्वती बाई फाटक, तिला माई फाटक म्हणायचे. आणि ती सुद्धा त्यावेळेच्या काँग्रेसच्या महिला मंडळामध्ये काम करायची आणि कुठल्या तरी दूध केंद्रावरती दूध वाटपासाठी जायची पद्धती आणि दारूच्या गुत्त्यांवरती पिकेटिंगसाठी वगैरे पण जायची. म्हणजे मला असं बाळकडू असल्यासारखंच ते मिळालेलं आहे. त्यामुळे स्त्री स्वातंत्र्य, निर्णय क्षमता किंवा ह्यासाठी मला बाहेर कुठे नाही बघावं लागलं. आपोआपच घरामध्ये हे वातावरण होतं. आणि वडील काय? वडील माझे जर्नलिस्ट होते. श्री मोडक, विश्वनाथ श्रीधर मोडक असं त्यांचं नाव. आणि त्या काळामध्ये दैनिक प्रभात हे जे एक दैनिक होतं त्यामध्ये ते आठवड्यातले 5 दिवस प्रभातची किरण या नावाने कॉलम चालवायचे. आणि निर्भीड पत्रकार पत्रकार म्हटलं की आपल्या मनामध्ये आता जरा आजकाल निगेटिव्ह भावना येते. पण अतिशय चांगले विद्वान, पुस्तकं भरपूर वाचणारे असे वडील होते. त्यामुळे घरामध्ये आईची आई आणि स्वतः माझी आई ही स्वातंत्र्य चळवळीत सैनिक होती. 1 वर्षभर ती येरवड्याच्या जेलमध्ये. त्यामुळे अशा सगळ्या वातावरणामध्ये मला असं दुसरीकडनं कुठनं काही मिळालं असं काही झालं नाही खरं म्हणजे. आणि घरामध्ये विचार स्वातंत्र्य होतं, आचार स्वातंत्र्य होतं. चांगलं वागा इतकंच म्हणणं असायचं. लग्न करायचं तर कर, काय शिकायचं ते शिक, किंवा अमुकच व्हायला पाहिजे असेही नाही, किंवा असंच लग्न केलं पाहिजे असेही नाही. तू काय शिकली? मी BSc मध्ये. आणि नंतर मी होमिओपॅथीचा एक पूर्व हे केला आणि थोडीशी होमिओपॅथी पण. त्यामुळे घरातून मला फार फार अनुकूल वातावरण मिळत गेलं. आणि त्याचा मला वाटतं चांगला परिणाम झाला की मीही या असल्या संकोचित विचारांमधनं बाहेर आले. जरा मोठी झाल्यावरती विद्याताई बाळ
किंवा गीताली भीमो अशी मंडळी फार लवकर माझ्या आयुष्यामध्ये आली आणि त्यामुळे फारच काय दुधात साखर वगैरे असणार. आणि चळवळीशी जरी मी प्रत्यक्ष कशी अशी जसं दीपा म्हणजे तसं झेंडा घेऊन मी काही कुठे गेले नाही, परंतु विद्या बाळ, तुम्ही सगळीजण मिळून साऱ्याजणी त्यांच्यामुळे या चळवळीची मी कायम जोडलेली राहिली. आणि 89 साली विद्याताईंनी मिळून साऱ्याजणी नाटक मासिक सुरू केलं आणि 90 सालापासून मी विद्याताईंच्या बरोबर प्रत्यक्ष मिळून साऱ्याजणीमध्ये काम करायला लागले. थोडस मागे येऊन आधी जरा मला तुझ्या लग्नाविषयी, मुलबाळांविषयी असं जरा सांग. लग्नाविषयी, लग्न तर मी माझ्या पसंतीनेच केलं आणि लवकर केलं. म्हणजे मी PhD व्हायच्या अगोदरच. थोडा जयाताईंचा विरोध असेल की नाही? म्हणजे पायावर उभं राहा, शिक्षण पुरं होऊन दे. आणि पण त्यावेळेला माझा नवरा आर्मीत होता. म्हणजे 4 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ते होते आणि त्यांना म्हणजे 2 वर्षासाठी बॉर्डरवर जायला लागणार होतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं होतं की नाही आपण लवकर लग्न केलं पाहिजे असं. आणि ह्याच्यामध्ये आमचं लग्न झालं. शशिकांत कुलकर्णी आमचं नाव. आणि ते गेले बिडाक म्हणजे 56 APO असं पत्ता असायचा. पत्ता कुणाला माहित नाही. 56 APO या पत्त्यावर ते 2 वर्षासाठी रवाना झाले आणि मी माझं BSc पूर्ण केलं तिथे पुण्यामध्ये. शेवट कुठलं कॉलेज तुझं? मी कॉलेज SP म्हणजे मी BSc झाले SP कॉलेजमधनं. पण तोपर्यंत माझं शिक्षण झालं औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयामध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमधनं. आणि मला फार छान वाटतं की माझं सगळं लहानपण, मधलं तरुण कुमार वय, थोडंसं तारुण्य हे मराठवाड्यात माहित नाही का ते, पण मला छान वाटत होतं तिथे सुद्धा. त्या एकूण वातावरण छान होतं. आमची शाळा होती, मी ज्या शाळेमध्ये जायची ती गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल होती आणि त्या शाळेमध्ये ती 2 मीडियम मधून शाळा होती, उर्दू आणि मराठी. त्यामुळे आमच्या शाळेचा अर्धा भाग मुस्लिम मुलींचा, अर्धा भाग वेशभूषा घालून यायच्या आणि अर्ध्या भागातल्या मुली आपल्या साड्या यायच्या. आणि त्या काळामध्ये सुद्धा कधीही असल्या धार्मिक कुठल्या गोष्टी आल्या नाही. आमच्या हेडमिस्ट्रेस होत्या त्या नूरुन्निसा बेगम नावाच्या होत्या. माझी आई सुद्धा त्या शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यावेळेला नांदेडहून ती औरंगाबादला आली बदली होऊन. त्यामुळे ती औरंगाबादला आली आणि ह्याच शाळेमध्ये. त्यामुळे एका खूप अशा छान निकोप वातावरणात माझं शिक्षण झालं असं मला वाटतं. कुठल्याही धार्मिक गोष्टींचं आजूबाजूचं वातावरण त्याचं कर्मकांडाचं होतं अजूनही, पण माझ्या वाट्याला ते आलं नाही आणि शाळेतही कधी आलं नाही. आणि त्यामुळे मी BSc सेकंड इयर पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद आणि नंतर ते 1 वर्ष मग माझ्या आईची पण पदवी इकडे झाली आणि तेव्हाच आम्ही इथे आलो आणि मग मी SP कॉलेजमधनं माझं तेव्हा मुलगा मुलगी झाले नाही. मग ते माझं BSc वगैरे झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचं पोस्टिंग झालं मणिपूरला, इम्फाळला झालं. आणि त्यावेळेला मी मग पहिल्यांदा एकत्र राहायला तेव्हा गेले. तोपर्यंत ते तिकडे बॉर्डरवर मी ते आमच्याकडे असंच होतं. पण मग तेव्हा त्यानंतर मला धनाश्री झाली आणि नशिबाने नवऱ्याचेही विचार असे संकोचलेले किंवा असे नव्हते किंवा स्त्री पुरुष समता मानणारे होते. आणि त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की मी नोकरी करेन. आईला तर माझ्या फारच वाटायचं की तू नोकरी केली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. परंतु
मला असं वाटतं बरं का की आई नोकरी करत असताना मी जी काय 10-15 वर्ष जशा काय रीतीने छान गेलो, वाईट काही नाही झालं, पण घरी आले की पहिली आपण घरी आलो की मी पहिलीतनं मी नांदेडला होते प्रतिभा निकेतन शाळेमध्ये, तिथनं घरी आले की मग आपण स्कूल बोलायचं, मग तिने दुधाचा ग्लास करून ठेवलेला असायचा किंवा आजारी असली की ती नसायची. अशा या सगळ्यात मला असं वाटायचं नाही बाबा मी नाही नोकरी करणार. पण मी नोकरी करत नाही म्हणून मला आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं असं नव्हतं, असं काहीच नव्हतं, म्हणजे कधीच नव्हतं तसं. आणि किंवा निर्णय घेण्याची परवानगी नव्हती का, तसंही नव्हतं. म्हणजे कधी कधी तर मला असं वाटतं की नोकरी करणाऱ्या बायका बिचाऱ्या जे हाल सहन करतात त्यामुळे बऱ्यापैकी स्वतंत्र होते आणि व्यवस्थित सेल्फ सफिशियंट होते. आणि मग आम्ही पुण्यामध्ये म्हणजे त्यावेळेला असं झालं की माझ्या वडिलांची इच्छा होती आपल्या जावयाने आता मिलिटरी फिल्टरी काही सोडावी. ते त्यांना म्हणायचे तुम्ही इथे पोस्टात चिकटलात तरी चालेल पण ती मिलिटरी नको. मग त्यांनी UPSCची एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी IRS निवडलं, IRS नाही निवडलं, रेव्हेन्यू IRS निवडलं, IAS नाही निवडलं. तेही माझ्या वडिलांमुळे IAS आणि IPS नको बरं का, ते सगळे कथाडंगा असते गावची, ते नको, दुसरं काहीतरी आणि IRS मध्ये आणि मग ते इन्कम टॅक्स. पण त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असल्या कारणाने दर 2-3 वर्षाने दर 200 वर्षाने देशभरामध्ये म्हणजे पुन्हा औरंगाबाद, पुन्हा नाशिक, पुन्हा बेळगाव, पुन्हा राजकोट किंवा कलकत्ता अशा तऱ्हेच्या ठिकाणी बदल्या होत राहिल्यामुळे मी कायम व्यापक जास्ती झालं ना, म्हणजे महाराष्ट्रापुरतं नाही राहिलं. आणि मी जायची प्रत्येक ठिकाणी. नंतरच धनाश्रीच्या वेळेला 9वीत गेली त्यावेळेला असं वाटायला लागलं की नाही आता ठिकाणी राहायला पाहिजे. आणि मग रोहित एक झालेलाच होता. मग ती दोघं जण आईकडे राहिली माझ्या आणि तिथे राहून मग त्यांनी त्यांचं शिक्षण, पण मी येऊन जाऊन असायचे. त्यामुळे असं म्हटलं तर अगदी घरापासूनच चळवळीशी कुठेतरी नाळ जुडलेली होती. ती मिळून साऱ्या जणीमुळे अधोरेखित झाली आणि मिळून साऱ्या जणी काम करायला लागल्यापासून तर मिळून साऱ्या जणी बरोबर नारी समता मंच आलं. नारी समता मंच बरोबर मग मी 4-5 वर्ष आपल्या सोमाटणे फाट्यामध्ये मी 3-4 वर्ष ग्रामीण भागामध्ये मी होते नंदिनी दातार बरोबर. आणि तेव्हा शहरी आणि टिक्क ग्रामीण असं एक फरक खूप लक्षात आला आणि वाईटही वाटायचं त्या बायकांचं, पण त्याचबरोबर मला त्या बायकांचं आपल्या शहरी बायकांपेक्षा कौतुकही वाटायचं. त्या सहजतेनं त्या आयुष्य स्वीकारतात, घेतात, करतात. मला असं आठवत आहे तू मिळून साऱ्या जणीत लिहायची आणि असं आपण झुंजू सुरू केलं होतं मिळून साऱ्या जणीमध्ये. आणि मग मला असं वाटायचं की पण आपला तिकडनं काहीच आपल्याला येत नाही, आपणच तिकडे जातो, मग काय त्याच्यासाठी करावं असं म्हणून मग तो एक गावाकडचा सांगावा असा एक सदर आपण सुरू केलं होतं. आणि त्याच्यामध्ये काल्पनिक पात्र होतं गंगामामी तिचे तिकडे गावाकडचं होतं. आणि आपल्या ज्या मिळून साऱ्या जणीच्या कार्यकर्त्या वेळोवेळी तिकडे जायच्या, त्यांच्याशी जे काय संवाद त्यांचे व्हायचे किंवा त्यांच्या अडीअडचणी अशा सगळ्या त्या पत्र लिहायच्या मिळून साऱ्या जणीला. आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ग्रामीण जीवनातले थोड्याशा हाल अपेक्षा किंवा मिळणारी आरोग्य न मिळणारी आरोग्य सेवा आणि त्यामुळे
काही घरगुती उपचार हो. किंवा हो. त्यामुळे मांत्रिक तांत्रिक हो. भवन, म्हणजे असं मला वाटायचं की तिथे जर काही नाहीच तर काय करणार? काय हो, करायचं, हो. हाही हा. आपण विचार हो, नाही हो. करत. आपण फक्त म्हणजे त्यांना एकदम हो, हो. असं म्हणतो, नाही. पण मग आपण त्यांना काय देतो पर्याय असे विचार. आणि ते खूप 2 वर्ष आणि नंतरही गीताली तू निमित्ताने हो. निमित्तानेच एक आपण बरं. की ज्या वेळेला मी आदिती लर्निंग सेंटर मध्ये माझं काम सुरू झालं, ते अनुभव मी त्या निमित्ताने मिळाले. आणि ते फार विदारक अनुभव असे होते जे अजूनही. तर अशा रीतीने प्रत्यक्ष चळवळीत नाही, पण अप्रत्यक्ष चळवळीला जोडलेली असं माझं आजपर्यंत झालेलं आहे. आणि किशोर मित्र तू कधी केलं होतं? किशोर मित्र ही एक सेवाभावी संस्था माझी आई जया मोडक, विद्या बाळ, प्रमिला बेडेकर नाही मला आठवतं. निनाद बेडेकर, बरोबर. प्रमिला त्या पहिली मॉन्टेसरी शाळा पुण्यामध्ये त्यांनी, Yes. मॉन्टेसरी पहिली पहिली शाळा पण पुण्यातली त्यांनी केली. आणि अशाच आणि सेवा चव्हाण आणि जयराम कुलकर्णी अशा काही मंडळींनी एकत्र येऊन माझ्या आईच्याच काय आग्रहाखातर किंवा तिचा त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता शिक्षणामध्ये. आणि तिला असं वाटलं होतं की जी शिक्षण पद्धती त्यावेळेला म्हणजे ही संस्था चालू झाली 1973 साली किशोर मित्र, आणि नावही किशोर मित्र आहे. ती किशोरांशी मैत्री करणार आणि तिचा असा एक दृष्टिकोन होता की जे शिक्षण आपल्याला शाळेत मिळतं त्याच्यापेक्षा जरा हलक्या फुलक्या आनंदी मनोरंजक रीतीने शिक्षण मिळायला पाहिजे. मुलांना त्या शिक्षणात आनंद वाटला पाहिजे, गोडी वाटली पाहिजे. आणि यासाठी म्हणून ही किशोर मित्र ही संस्था सुरू केली. आणि त्यावेळेला तेव्हा मी नाममात्र होते. तुला आपली शैला बापट माहित आहे, शैलू त्याची सेक्रेटरी होती किशोर मित्राची आणि कार्यकर्ती होती आधी. तर ती किशोर मित्र संस्था चालू झाली. ती खूपशी त्यावेळेला मी इथे नसायची. मी या नवऱ्याबरोबर म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी असल्या कारणाने मी प्रत्यक्ष काम नाही केलं. पण नंतर ज्या वेळेला आम्ही इथे आले परत एक साधारण 92-93 साली आम्ही परत पुण्यामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला मग किशोर मित्राचं काम पुन्हा एकदा सुरू केलं. किशोर मित्रांनी शिक्षकांसाठी खूप शिबिरं घेतली. मला गंमत वाटेल, आपण किशोर मित्रातर्फे आपल्या ज्या दीपा लागू आहेत ज्या आपण अभिनेत्री म्हणून आपण त्यांना खूप छान ओळखतो, त्या एक उत्तम शिक्षिका आहेत. आणि त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये काम केलेलं आहे. आणि थिएटर इन द क्लासरूम अशी एक त्यांची जी कल्पना होती ती आपण किशोर मित्र तर्फे निरनिराळ्या शाळांमध्ये आपण ती राबवतो. शिक्षकांना मुलांशी वागावं कसं, क्लासरूम मध्ये वागावं कसं, बाहेर वागावं कसं, आवाज कसा असावा, शिक्षकाला स्टॅमिना त्याने कसा मिळेल, कशामुळे मिळेल, आवाज हा त्यांचा महत्वाचा भाग आहे. मग त्याची काही व्यायाम असं दीपाताईंच्या बरोबर आपण घेऊन दीपाताईंना घेऊन किशोर मित्रांनी काम केलं. काही शॉर्ट फिल्म्स पण केल्या होत्या का जीवनसत्व? मला असं काहीतरी एकदम बघितलेले आठवत आहेत. आता ते पण एक आपल्या शिक्षण याच्यातला तज्ञांचा एक तो जो दृष्टिकोन आहे की नुसता ऐकण्यापेक्षा दृकश्राव्य आणि त्यावेळेला नव्याने सुरू झाली होती संकल्पना. म्हणजे गव्हर्नमेंट सरकारी खात्यात सुद्धा दृकश्राव्य ऑडिओ व्हिज्युअल हे नव्याने इंट्रोड्यूस केलं होतं. आणि त्यातली पहिली ही माझी आई होती. ती जाऊन इंग्लंडला जाऊन त्याचं सगळं तंत्रज्ञान शिकून आली होती तिला. आणि मग इथे आल्यावर अर्थातच तिला ते स्वतः करून बघण्याची त्याशिवाय उपयोग काय.
आणि म्हणून मग अभ्यासक्रमामधले जे अवघड विषय विज्ञान असतील किंवा गणितामधल्या चिन्हांकित संख्या अशा संकल्पना आहेत की ज्या जरा प्रत्यक्ष त्यांना दाखवणं बघणं गोष्टी रूपाने सांगणं आणि असे 4 16 mm फिल्म्स त्यावेळेला केल्या होत्या. एक जीवनसत्वांवर केली होती, गणितावरती केली होती, एक फिजिक्स वरती केली होती, उष्णतेचे भूगोल, अशा 4 फिल्म्स केल्या होत्या आणि खूप महाराष्ट्रामध्ये त्याची वाहवा पण झाली आणि खूप शाळांनी त्याचा उत्तम वापर पण केला. त्याचबरोबर खूप फिल्म स्ट्रिप्स पण आई म्हणजे तिने तयार केल्या होत्या वेगवेगळ्या विषयातल्या. ती स्वतः शिक्षक असल्या कारणाने तिला शाळेमध्ये येणारे अनुभव आणि काही वेळेला पडणारे आता काय करावं असे जे प्रश्न असतात की शिक्षक आलेले नाहीयेत 2 दिवस नाहीयेत तर मग आता त्या मुलांना कुठे सोडायचं त्यांच्या मग कुणीतरी जातं मग वाचायला मग अशा तिने ऑडिओ व्हिज्युअल फिल्म स्क्रिप्ट तयार केल्या होत्या की मग तो भूगोलाची शिक्षिका असली तरी ती तिथे जाऊन दाखवेल आणि तो तास मुलांचं शिक्षण काहीतरी पुढे जाईल अशाही तिने खूप केल्या. नंतर तिने खूप पुस्तकं तयार केली. आपले आपण शिकूया या अंतर्गत तिने व्याकरण मराठी आणि गणित इंग्लिश त्याच्यावरती सोपी की जी तोपर्यंत मराठीत नव्हती, इंग्रजीत होती. इंग्रजीत खूप सिनेमे होते मुलांना दाखवण्याजोगे पण रिजनल लँग्वेज मध्ये मराठीमध्ये किशोर मित्रांनीच तसे तू काहीतरी असं चित्र असणार आणि थोडक्यात लिहिलेलं असं काहीतरी तुझी मला आठवतात माझ्याकडे आहेत खरं ती. आता मला आठवत नाही कुठल्या विषयावर आहे पण अशी कार्ड सारखी काही आपली पोटली. तर याचा तुला अदितीमध्ये कसा उपयोग झाला या सगळ्या बॅकग्राऊंडचा? आणि ह्या म्हणजे मी प्रत्यक्ष नव्हते पण आजूबाजूला होते आणि पुस्तकांच्या निर्मितीत तर होतेच होते. आणि नंतर मी विद्याताई मीरा बापट आणि वासंती शहाणे आणि आपल्या श्यामला वनासे अशा आपण अशा हुजूर पाड्याच्या दृष्टीपथावरती आम्हाला घेतलं आणि घेतलं होतं आम्हाला पण त्यांचा आणि आमचा फारसा कधी जुळला नाही. त्यांचे दृष्टिकोन आणि आपले दृष्टिकोन वेगवेगळे होते. आणि खरं म्हणजे ज्या माझ्या आई त्या शाळेच्या अध्यक्ष होते बरं 5 वर्ष पण त्या कोर्ट कचेऱ्यांमध्येच तिचे जास्त तिथे शक्ती गेली. तर मग आम्ही सुद्धा 3-4 वर्ष तिथे काम केलं आणि अनुभव घेऊन असं वाटलं की नाही आपल्याला करता येणार. आमच्या आईला फार वाईट वाटलं सगळ्यांच. मी विद्याताई मीरा एका वेळेला राजीनामे दिले की नाही जमत आहे. ते तिला भयंकर वाईट वाटलं की मुलींची शाळा आहे इतकी जुनी शाळा आहे तुम्ही तुमच्यासारखी माणसं तिथे हवीत. पण आम्ही नेहमी अल्पमतात असायचो आणि बहुमतात इतर जण असायचे आणि निर्णय एकमताने घेतला जायचा. त्यामुळे आम्हाला ते जरा अवघड जात होत. पण त्या सगळ्या इथल्या शाळेचा अनुभव गाठीस असल्यामुळे मला हे अदितीचं जे काम सुरू केलं अदिती लर्निंग सेंटर ते कुठे कामशेत भागात आहे. ते कामशेत भागामध्ये कुसगाव नावाचं छोटस गाव आहे आणि माझी मैत्रीण मेरी डिसुजा आणि तिचे यशवंत सिप्रीन डिसुजा ह्या खरं म्हणजे ह्या दोघांना खूप शिक्षण क्षेत्रात काही करायचं होतं. कामशेतला त्यांची जमीन आहे आणि ती त्यांना चांगल्या करता वापरायची होती. तर योगायोगाने ती आमच्या शेजारीच राहायला आली. मी राहते तिथे ओळखी पाळखी झाल्या आणि एकच आमचा तो सगळा कॉमन इंटरेस्ट निघाला आवडी निवडी मत. आणि तिला हे सारखं हेच वाटत होतं की समाजामध्ये स्त्रीला शिक्षण मिळाल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही आणि ते जर करायचं असेल तर आपल्याला स्त्री शिक्षणासाठी तेही ग्रामीण करायला हवं. आणि 2009 साली ते
सेंटर, आदिती लर्निंग सेंटर हे सुरू झालं. अर्थातच किशोर मित्र त्याच्याबरोबर होता. आणि पुन्हा माझ्या आईचा एक आग्रह असा असायचा की एकट्याने कामं होत नाही, तर दोन संस्थांनी मिळून जर काम एकमेकांना पूरक ठरून जर कामं केली तर जास्त प्रभाव होतो आणि चांगलं काम होतं. त्यामुळे आदिती लर्निंग सेंटर आणि किशोर मित्रने एज्युकेशन मध्ये पुष्कळ काम केलेलं असल्या कारणाने, अनुभव खूप असल्या कारणाने, तोपर्यंत आई होतीच, तीही यायचीच तिथे, त्यामुळे ते सुरू केलं. आणि शाळा सुटलेल्या मुलींसाठी आपण तिथे लर्निंग सेंटर सुरू करूया असं मेरीचं, आणि तो जो ट्रस्ट आहे त्याच्यावर मी आहे एक ट्रस्टी, असं आमचं ठरलं आणि आदिती लर्निंग सेंटर सुरू केलं. त्यावेळेला 2 मुली होत्या. आदिती लर्निंग सेंटरला 2 मुली होत्या. एकीचं नाव मंदाकिनी होते, एकीचं नाव पूनम होतं. मंदाकिनीची जराशी बिचारीची जरा तिचं लग्न झालं होतं आणि 6 महिन्यात यजमान गेले म्हणून ती असेच, आणि ती त्यामुळे ती खूप ट्रॉमात होती. पूनम सुद्धा एक मुलगी होती, वडील नव्हते, आई एकटी होती, पण 10वी नापास झाली होती, म्हणून तीही जरा दुःखात होती आणि रागात होती. पण ह्या 2 मुलींना घेऊन आपण हे काम सुरू केलं आणि आज ते आजपर्यंत चांगल्या रीतीने ते काम चालू आहे. आता या निमित्ताने मी तुला सांगते की आज आता जो 12वीचा आपला रिझल्ट लागला HSCचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, त्याच्यामध्ये आपल्या आदिती सेंटरतर्फे 32 मुली बसल्या. मुली म्हणजे आता त्या विविध वयोगटातल्या, म्हणजे 16-17 वर्षापासून ते 57 वर्षापर्यंतच्या अशा सगळ्या, आणि सगळ्या पास झाल्या. सगळ्याच्या सगळ्या पास झाल्या. त्यातली टक्केवारीचं जरी आपण कौतुक करणार नसलो, नाही करत, तरीही त्यातली एक मुलगी 75% आणि काम करून तेच म्हणजे त्या परिस्थितीतून या सगळ्या जातात. आता हे ज्या वेळेला हे सुरू झालं आदिती लर्निंग आणि ह्या 2 मुलींना घेऊन सुरू झालं, हळूहळू ते वाढत गेलं. मग आमच्या 10वीची एक बॅच झाली, मग त्या दुसरी बॅच झाली, मग त्या मुली मिळालेल्या की नाही पण आम्हाला आता 12वी पण करायचं. मग पुन्हा विचार केला की आपल्याला झेपणार आहे का 12वी, कारण सायन्स आम्हाला झेपणार नाही. पण केलं सुरू. शिक्षक कोण असतात त्याच्या? शिक्षक आहेत, त्याच भागातले शिक्षक आहेत. आणि अतिशय एक आमच्या नंदिनी नावाच्या मॅडम आहेत, त्या आता PhD करतात. म्हणजे सगळे सुशिक्षित BEd वगैरे झालेले असे आहेत आणि कळकळीनं काम करणार. खरंच म्हणजे आदिती लर्निंग सेंटरचं नशीबच आहे की त्यांना इतके चांगले शिक्षक मिळाले, खूप चांगले शिक्षक मिळाले. आणि त्यांनाही पहिल्यांदी थोडासा त्यांना असं वाटायचं असं कसं इथे शिकवायचं, अशी कशी ही शाळा, हिला ऑफिस नाही, हिला घंटा नाही, हिला वर्ग नाही, हिला पिऊन पण नाही, काहीच कसं नाही या शाळेमध्ये. आणि आपापली पण सगळी जण वेळ झाली की आपापल्या वर्गात जातात, वेळ झाली की आपापल्या वर्गांना दुसऱ्या वर्गात जातात, असं सुरळीत छान. अशी किती वर्ग आहेत? आता कसं माहितीये का गीताली, आपल्याकडे एक 5 ते 9 वयोगटातली मुलं येतात, वीट भट्टीवरची आणि तिथली भटक्या विमुक्त ती मुलं येतात. त्यांचा एक स्वतंत्र वर्ग आहे आणि वेळ आहे, कारण ती सकाळी 9 ते 12 येतात. 11:30ला मोठी शाळा सुरू होते, मग त्या मुलांचा खूप मोठा दंगा बिंगा असतो किंवा त्यांना जायचंच नसतं घरी, त्यांना तिकडेच बसायचं असतं. म्हणून मग ती मुलं असतात जे त्यांना लिहायला वाचायला काहीच येत नाही. आणि मग नंतर 4थीतली 5वीतली 6वीतली शाळा सुटलेल्या अशा मुली, कुठल्याही वर्गातल्या शाळा सुटलेल्या मुली, 10वी नापास झालेल्या किंवा 12वी नापास झालेल्या, अशा सर्व मुली आपल्या. त्यामुळे शाळा असं स्वरूप दिसत नाहीये. आणि वर्गही कुठे झाडाखाली भरतात, कधी एकाच मोठ्या हॉलमध्ये 3 कोपऱ्यामध्ये भरतात, असं कुठल्याही सोयीनं
वर्ग चालू असतात. त्यामुळे ह्या वर्गातली 6वीतली मुलगी म्हणजे कदाचित कधी कधी 2च असतात. 10वी 8वी 9वीतल्या मुली जास्त येतात. 8वी 9वी मध्ये मुलींच्या शाळा जास्त असतात. त्याचं पोरी असं कारण सांगतात की आम्ही शाळेत जातो, मग 9वी मध्ये आम्ही नापास होतो किंवा मग आम्ही 8वीत आम्हाला नापास करतात. कारण त्यांचा रिझल्ट चांगला लागायला पाहिजे, 100% लागायला असतो. मग आम्हाला आमच्या शाळा सुटते, मग सुटतेच. मग आमचे लग्न बिग्न करून टाकतात. पण मुलगी मात्र कितीही वेळा नापास झाली तरी मुलग्यांना शाळेत पाठवतात. तर हा असा आहे. आणि म्हणून शाळा सुटलेल्या मुलींसाठी ही का शाळा, तर त्यांना पुढे वाव मिळावा शिक्षणाचा, म्हणून ही. त्यामुळे 8वी 9वी 10वी अशा मुली येतात, आपल्या इथे अभ्यास करतात. ज्या वर्गातली असेल वयाची अट असल्या कारणाने 16 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय 10वीला बसता येत नाही. त्यामुळे ते तितकं शिकतात. आणि अगदी 8वीतली जरी मुलगी आलेली असली तरी तिला लिहायला वाचला येतं असं काही नाही. म्हणजे आम्हाला अगदी आमच्या शिक्षकांना आईपासून कधी कधी आणि गुणाकार भागाकारापासून शिकवायला, म्हणजे पर्सनली शिकवलं जातं ना. आणि तिथे आणि मुलींना खूप हे वातावरण आवडतं. म्हणजे आता समजा तू आलीस आणि विचारले की तुम्हाला तुमच्या आधीची शाळा आवडत होती, काही आवडते, आम्हाला हे सांग. तिथे स्वातंत्र्य आहे, मैत्रिणी येतात, शिक्षक रागवत नाही, मारत नाही, बोलत नाही, समजावून सांगतात संख्येपर्यंत. हा एक भाग की बाबा फॉर्मल ते 10वी आणि 12वी त्यांनी केलेच पाहिजे. आणि त्यामुळे मग त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून किंवा आता आशा वर्कर्स म्हणून कामं मिळू शकतात. आता अट आहे की 10वी पास पाहिजे. आणि लग्नाच्या बाजारात सुद्धा अट आहे, निदान 10वीला तरी बसलेली पाहिजे. म्हणजे शिकलेली मुलगी आहे असा भाव आहे 10वीला. पालक काय, या मुलांचे पालक किती भेटायला येतात म्हण, किंवा तुम्ही भेटायला जाता. आम्ही खूप तर भेटायला जातो, परंतु पालकांना काही आतापर्यंत देणं घेणं नव्हतं. जाते ना मुलींची आहे ना ही महत्वाची, मुली सुरक्षित आहे हे महत्वाचं. अलीकडे पालक यायला लागले. म्हणजे आम्ही त्यांचा एक शुभेच्छा दिवस करतो, सेंड ऑफ न म्हणता आपण त्याला शुभेच्छा दिवस करतो की तुम्ही काही सुटलेलं नाही. तर तेव्हा सगळ्या पालकांना बोलवतो. नाहीये आता पालक येतात, सासवा येतात, सासरे बुवा येतात, मुलं येतात, अगदी छान वाटतं ते बघायला. आता मागच्या वेळेला 1-2 मुलगे आणि एक त्यांचे वडील आले होते आणि म्हणजे आम्ही म्हणजे बायको त्यांची 10वीला बसणार होती. तर ते अगदी आले, कौतुकाने बोलले आणि की तुमच्यामुळे कसं हिला शाळेत झालंय. पण अजून आम्ही घरी सांगितलेलं नाही. म्हणजे आई वडिलांना माहिती नाही की शाळेत येते नाही, कामाला जाते खिचडी करायला असं. तर हळूहळू हा बदल होतोय. पहिल्यांदा नव्हता अजिबातच, जरा मुली बिचाऱ्याच असायच्या. परंतु आता असं म्हणायला वाटतंय की खूप बदल तिथे घडतोय. थोडं स्त्री चळवळीला त्याचं क्रेडिट घ्यायला हरकत नाही का? घ्यायलाच पाहिजे ना. कारण विद्याताई त्याच्या किशोर मित्राच्या चेअरपर्सन असल्या कारणाने विद्याताई अनेकदा यायच्या. हो मला आठवतं, मी पण एकदा आणि आपण एक कार्यक्रम केला होता. तर तोही भाग पोटलीचं थोडं सांग ना. मिळत असलेलं एक्सपोजर. आता काय झालं, 10वी 12वी झाल्या मुली, मग आता त्यांना पायावर उभं राहा आता आपण म्हणतो आहोत. पण मग आता त्यांनी पायावर उभं राहायचं म्हणजे काय द्यायचं त्यांना, काय द्यायचं त्यांना. आणि मग ते आपल्या पारंपरिक आपले सगळे आले लोणची पापड कुरड्या, पण ते नव्हतं करायचं. किंवा
शिवण वर्ग किंवा हे नव्हते. नेहमीचं. मग एक किशोर मित्राने आधी एका आपल्या भीमराव टुपे ह्या एका व्यक्तीबरोबर हे पोटलीचं काम 2 वर्ष केलं होतं दुसऱ्या कुळाबरोबर. मग मला आणि मेरीला आणि सगळ्यांना विचार करता असं वाटलं की हेच आपण आपल्या आदिती लर्निंग सुरू करूया. पोटलीचा कार्यक्रम उपक्रम, त्यात आपण त्यांना थोडस मानधन पण देऊ शकतो महिन्याला आणि ट्रेनिंग पण होईल. आणि तर हे काय आहे पोटली? पोटलीचा अर्थ काय? आजीबाईचा बटवा. बटवा. म्हणजे त्या आजीबाईच्या बटव्याचं त्या दिलेलं पोटली हे नाव. आणि या पोटलीच्या उपक्रमामध्ये असा एक विचार केलेला आहे की 0 ते 4 ह्या वयोगटात ज्या वेळेला मूल असतं त्यावेळेला त्याची मानसिक त्याचा बौद्धिक विकास मेंदूचा विकास हा 80% या 4 वर्षामध्ये. आणि नेमकं ह्या 4 वर्षामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे मुद्दाम दुर्लक्ष होत नाही, अज्ञानाने बाकीच्या रामरगाड्या अनेक वेळेला. आणि मग आम्ही असं केलं की ह्या ज्या 12वी आपल्या पास झालेल्या मुली आहेत त्या मुलींना पुढेही शिकायचं होतं. त्याच्यातली ही पूनम जी म्हणते ती अजूनही काम करते. तर त्या मुलींना घेऊन त्यांना ट्रेनिंग देऊन आणि 0 ते 3 ह्या वयोगटात, आणि ती कार्ड म्हणतेस तू ती हे 8 डोमेन्स आहेत की बुद्धीचा विकास जर त्याला मेंदूचा व्हायचा असेल तर कुठल्या कुठल्या अंगाने आपण मुलांशी वागलं पाहिजे, वातावरण ठेवलं पाहिजे. म्हणजे शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक स्वास्थ्य, प्रकटन कौशल्य, सामाजिक क्षमता, अशा अनेक 8 अंगांनी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे कसं द्यायचं हे त्या मुलांच्या पालकांना शिकवायचं. महिन्याभराच्या बाळाला काय शिकवून उपयोग, त्याच्या आईला शिकवलं पाहिजे. आणि हे काम पहिल्यांदा 2 मुलींनी सुरुवात झाली आणि आता जवळजवळ कोरोना संपेपर्यंत 15 मुली हे काम प्रॅक्टिशनर्स. आणि मग त्याच्यात थोडी अडचण अशी लक्षात आली की सगळ्यात 12वीच्या मुली ज्या वेळेला एखाद्या कुटुंबात जातात ग्रामीण मुलांना त्यावेळेला त्या घरातल्या कुटुंबाला काय अनुभव आहे, लग्न सुद्धा नाही. मग आम्ही असं केलं की बाहेरच्या जरा पण 25-30 वयोगटाच्या एक मुलगी 12वीची आणि एक प्रॅक्टिशनर मध्यम अशा जोड्या आम्ही सुरू केल्या. आणि त्यातनं तर अधिकच जास्त फायदा करायला लागला. कारण ज्यांना मुलं बाळ झालेली होती त्यांना ह्या पोटलीमुळे आपल्या मुलांना आपण कसं चुकीचं वाढवतो हे कळायला लागलं आणि त्या ते बदल त्यांच्यात व्हायला लागले. आणि तर ते निमित्ताने जे आपण लिहित होते आपण मिळून 4 जणी की ह्या प्रॅक्टिशनर मुलींना आलेले जे समाजातले अनुभव होते की मुलगी असेल तर तिच्याकडे किती दुर्लक्ष होतं, ते बाळ मुलगी असेल तरी तिच्याकडे कसं दुर्लक्ष होतं, किंवा पहिली मुलगी झाली म्हणून त्या नवीन आईशी कसं घरामध्ये वागलं जातं. भयान गोष्टी त्या मुली रडायच्या त्या येऊन की बाबा एक मुलगी झाली, 2 मुली झाल्या, 5 वर्षामध्ये 4 मुली झालेल्या पोरी त्यांच्या बरोबरीच्या. आणि त्यातनं फायदा असा झाला की त्या अर्थार्जनही करायला लागल्या. आपलं पुढचं शिक्षणही त्यांनी चालू ठेवलं. त्यातल्या त्या बहुतेक मुली M.Com, B.Com, M.Com, MSW वगैरे वगैरे करता आहेत गेल्या 8 वर्षात. या मुलींची बोलायला आपल्याला खूपच छान आहे. त्यांच्याशी जरूर बोलूया पुढच्या वेळेला. ह्या मुली आमचे शिक्षक आणि आम्ही शिक्षकांना सुद्धा पोटलीचा ट्रेनिंग कंपल्सरी केलं. ते त्यांना आवडलं नव्हतं. बाई शिक्षिकेला ठीक आहे, पुरुषाला का म्हणजे इथे पुन्हा आली आपली चळवळ. तर म्हटलं नाही, पुरुष वडील होतो बाबा होता त्यांचं बाळ नाही आहे का, त्यांना नाही का त्यांना वाटत आपलं बाळ चांगलं वाटत असेल तर करा आणि कंपल्सरी करा. कंपल्सरी केल्यावर हळूहळू आवडायला लागेल, हळूहळू आवडायला लागेल, कळायला लागेल. तर ह्या अशा म्हणजे अर्थार्जन
जणांबरोबर शिक्षण झालं, त्या मुलींची लग्न झाली, त्या मुलींना मुलं झाली. आता त्यांना फरक कळतोय की आपण मुलं वाढवतो त्यात आपली मुलं कशी आहेत आणि मग त्या त्यांच्या कुटुंबामध्ये हे सगळं सांगतात. हा एक खूप पोटलीचा मला खूप चांगला आणि खूप लहान वयापासून म्हणजे मुलींच्याही लहान वयापासून त्यांना हे जे समाज दर्शन घडतंय ना, की आपल्याला वाटतं तितकं काही सगळं आलबेल नाही आहे. बाई आणि पुरुष यांच्यामध्ये किती विषमता आहे हे त्याच्या वेळेला त्यांना त्या येऊनच सांगायला लागल्या. त्यानंतर की हो ते होते ना, ते म्हणले मी नाही कधी मुलीचा वाढदिवस केला, आम्ही फक्त मुलीचा वाढदिवस. पण अगं वर्षभराने त्याच वडिलांनी सांगितलं नाही मी मुलग्याचा वाढदिवस नाही केला. अशा हुरूपही या आपल्या कार्यकर्त्यांना येतो. तो बघून आणि कुठे दुसरीकडे सुरू झालं म्हणजे अदिती लर्निंग बघून अशाच प्रकारचं दुसऱ्या कुठल्या ग्रामीण भागात सुरू झालं किंवा अनेक संस्था काम करतात, पण त्या खूप अशा काय नियमांमध्ये आणि असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदितीचा जो फरक आहे तो त्या आदितीच्या मुलींना फक्त 10वी आणि 12वी असं न ठेवता त्यांना जीवन शिक्षण पण मिळायला हवं यासाठी सेक्स एज्युकेशन, संविधान, लोकशाही, आपल्या शरीराची ओळख किंवा निरनिराळ्या विचारवंतांना भाषण नाहीत, गप्पा, त्यांच्याशी ओळख, त्यांच्याशी संवाद. आणि सेक्स एज्युकेशनच्या बाबतीमध्ये ते पहिल्यांदा असं आम्हाला वाटायचं की 9वी वगैरेच्या मुलींना नको आपण करायला, आपण 10वी 11वी आणि 12वीच्या मुलींवरतीच करूया. पण नंतर लक्षात आलं की अरे बापरे हा लग्न होत आहे, तिला त्यामुळे तो सुरू केली. त्याच्याबरोबर आधी शिक्षक मंडळी नसायचे त्याच्यामध्ये, पण मग आम्ही म्हणलं नाही असं शिक्षक पण पाहिजे. त्यामुळे आता शिक्षक पण येऊन बसतात. गेले 5-6 वर्ष बाहेरनं आपल्या छान डॉक्टर्स येतात, दरवर्षी येतात. आर्थिक परिस्थिती काय आहे? फंडिंग वरती चालू आहे. फंडिंग मिळत राहणं, फंडिंग आणि तशी प्रेमळ मंडळी आजूबाजूला आहेत. असंच हे चालू राहू द्या तुमचं अशी शुभेच्छा देते. आणि तुला काही एखादा महत्वाचा पॉईंट सांगायचा असला तर सांग, नाहीतर मुलींबरोबर बोलूया. तर आता हे जे आपण करतो 2 मला अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगायच्या की एक तर म्हणजे दर एप्रिल महिन्यात, मार्च-एप्रिल महिन्यात आम्ही शाळेत शिकवत नाही. सृजनशीलतेचे 9 आठवडे असे तो घेतो आणि त्या आठवड्यामध्ये सगळ्यांना भरत काम, विणकाम, जी कुठली कला, जे काय गाणं, वाचन हे आम्ही अतिशय महत्वाचं ठेवलेलं आहे. आणि त्या वाचनामध्ये पोटलीचा खूप मोठा सहभाग आहे. कारण आपल्या पोटलीतल्या पालकांना मुलांशी बोलायचं असतं वगैरे अशा काही नसतात. मुलाशी काय बोलायचं त्याला काय कळतं, पण तिथे आम्ही पुस्तकं द्यायला लागलो आणि अशी अट घातली की 6 महिन्याच्या बाळाच्या हातात पण पुस्तक द्यायचं. फाटलं तरी चालेल, आपण नवीन आणून त्याची काळजी करायची नाही, पण सगळ्यांनी पुस्तक हाताळलं पाहिजे. आता पालक पण वाचायला. आता आम्ही मध्ये मोठा बालमेळावा घेतला. त्या बालमेळाव्यामध्ये आपले मनोविकासचे अरविंद पाटकर, दीपा देशमुख आणि धनंजय देशपांडे अशांना बोलवलं होतं पाहुणे म्हणून. आणि 60 वाचन वर्ग जो चालू केलेला आहे आपण 4 गावांमध्ये, तो संध्याकाळी आपल्या पोटलीच्या मुली करतात असा वाचनाचा. म्हणजे अदितीच्या बाहेर गेलेले आहेत तुम्ही, म्हणजे त्यांच्या गावामध्ये जाऊन, त्याच्यामुळे ते जास्ती पसरतं. कारण ते जास्ती आणि ते सोपं पण पडतं. कारण जाण्या येण्याचा खर्चही आजकाल होतो आणि सोयी नाही. त्यामुळे ही पोटली प्रॅक्टिशनर आपल्याच गावात आपल्याच लहान बरोबर घेऊन वाचन मित्र करते. मुलांना उत्तम गोष्ट ऐकता आली पाहिजे म्हणून दीपा आणि धनंजय सरदेशपांडे सारख्या लोकांना वारंवार बोलवून शिक्षकांशी, आदितीच्या मुलींशी.
आणि दुसरा काय? दुसरा हा जो सेक्स एज्युकेशन हे जे आपण सुरू केलं की शरीराची ओळख माझी, तर हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये एक गोष्ट अशी आली की आपण एकमेकांची का वाईट वागतो किंवा का समजून घेत नाही किंवा का आपल्याबद्दल गैरसमज होतात. तर अनेकदा अज्ञान, अंधश्रद्धा, परंपरा, माणूस वाईट आहे का? माणूस चांगला आहे, बरोबर आहे, पण मग का बरं तो वाईटला समजावून घेत नाही? तर ह्याचं उत्तर आम्हाला एका सेशन मध्ये कळलं सेक्स एज्युकेशन. ज्या वेळेला ते डॉक्टर प्राजक्ता येऊन तिने ज्या वेळेला स्त्री प्रजनन संस्था याची माहिती दिली, त्याच्याबरोबर तिच्यामध्ये भावनिक, मानसिक, शारीरिक, हार्मोनल बदल सांगितले. हे ज्या वेळेला सगळं झालं त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आमच्या नंदिनी मॅडमने येऊन आम्हाला असं सांगितलं की मॅडम, काल संध्याकाळी त्यांचे यजमानही आपल्या शाळेमध्ये आहेत, भास्कर नाव त्यांचं, भास्कर सर माझ्याजवळ आले आणि माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि मला ते असं म्हणले की सॉरी, मला आतापर्यंत माहित नव्हतं की बाईला किती सहन करावं लागतं, त्याच्यावरती काय परिणाम होतो. तर मी आतापर्यंत जे तुझ्याशी वागलो त्याबद्दल मी क्षमा, म्हणजे मला वाईट वाटतंय. मला हा फार म्हणजे असं वाटलं केवळ अज्ञानापोटी आपण किती चुकीचं वागतो. तर हा असा सगळा खूप एक्सपोजर मुलींना देत राहावं, वेगवेगळ्या विषयातलं देत राहावं. कुरूप नाटक तू पाहिलं, ते कुरूप नाटक आम्ही आता एप्रिल मध्ये आपल्या शाळेत केलं, आदित्यमध्ये केलं आणि ते मला विशेष वाटतं. कारण कुरूप सारख्या विषयावरती, LGBT या विषयावरती बोलणं सुद्धा अजूनही आमच्या शाळांमध्ये होत नाही, पण ते नाटक आम्ही केलं. त्या नाटकाच्या अनुषंगाने आम्ही संविधानामध्ये स्त्री स्वातंत्र्य, स्त्री चळवळ, स्त्रियांचे हक्क काय आहे याविषयी चर्चा केली. जमीर कांबळे आलेला होता, त्याचा या बाबतीमध्ये आम्हाला खूप मदत आहे. किंवा समलैंगिकतेबद्दल असणारे समज, गैरसमज, विकृती म्हणणं हे आमच्या शाळेमध्ये जमीरमुळे खूप वातावरण निवडलंय. तसे कुरूप जे नाटक झालं त्याच्यामध्ये 2 पाहुण्या आल्या होत्या. त्या एक पाहुण्या होत्या त्या कुठल्या तरी शाळेच्या हेडमिस्ट्रेस होत्या, कोल्हापूर वगैरे. त्यांनी असं रेकॉर्ड करून पाठवलं की हे जे तुम्ही धाडस केलंय हे तुम्ही कोणीही करत नाही आणि तुम्ही तुमच्या मुलींना जे अनेक गोष्टी देता आहात, जगाबद्दलचं त्यांचं गैरसमज, अंधश्रद्धा कमी करता आहात, त्याबद्दल त्यांना फार बरं वाटतं आहे. अंधश्रद्धेबद्दल सुद्धा मला सांगावंच वाटतं. ह्या ज्या मला आता मी तुला म्हटलं सीता आजी ज्या 57व्या वर्षी, तर आम्ही पुन्हा दीपा देशमुख आणि तिचे 2 सहकारी नितीन हंडे आणि जनार्दन अशांना बोलून अंधश्रद्धेवरती एक कार्यक्रम केला आणि तो तसा ड्रेस बीस घालून आला. इकडे येऊन टिंबी काय वगैरे सगळ्यांना खरं वाटलं. आमचं एक सर तर त्याला बकोट धरून बाहेर काढायला. मग त्यावेळेला त्यांनी हे समजावून सांगितलं चमत्कार काय असतात. शेवटी चमत्कार म्हणजे हातचिलाखी आणि विज्ञान यावरतीच आहे. तर ह्या आजीने त्या दिवशीच्या आमच्या कुरूपच्या दिवशी सांगितलं की अगं बसले होते आम्ही सगळेजण, ते कोण भगत मानतील काहीतरी म्हणलं, मी आंको करून दाखवतो, मी याचं कुंकू करतो का काहीतरी हळदीचं. तर मी त्याला म्हणलं मी पण करते आणि करू नका. मला जोपर्यंत माहिती नव्हतं मला ह्या पाठीमागचं विज्ञान, तोपर्यंत आपण कसे गंडवून आणि ते शोषण असे प्रयत्न चालू आहेत. आता करत राहा तुम्ही तसेच आणि तुझ्या त्या सगळ्या शिक्षिका आणि विद्यार्थिनी या सगळ्यांबरोबर एकदा पुन्हा आपण खूप छान वाटलेलं आहे. मस्त, धन्यवाद.